सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. 1970च्या दशकामध्ये जे आर्थिक संकट होती आणि त्यानंतर राजकीय परिवर्तन जे झालं, ज्या मोमेंट्स चालल्या अँटी इन्फ्लेशनरी वगैरे, आणि त्याची परिणिती म्हणून नवीन सरकार आलं पहिल्यांदाच भारतात, ते म्हणजे जनता पार्टीचं सरकार. आणि त्याने तयार केली नवीन योजना. कोणती? जनता योजना. पण जनता योजना म्हणजे पीपल्स प्लॅन नव्हे. जनता योजना म्हणजेच जनता पार्टीने तयार केलेली योजना, म्हणून याला पॉप्युलरली काय म्हणतात? जनता योजना. क्लिअर? जनता योजनेचं ऍक्च्युअल टेक्निकल नाव काय आहे? तर रोलिंग प्लॅन, सरकती योजना किंवा साखळी योजना. ही योजना कोणत्या कालावधीसाठी चालली? तर 1978 to 1980 चालली. पण प्रत्यक्षात बनवली केव्हा, किती कालावधीसाठी? तर 1979 1983 या 5 वर्षासाठी. या 5 वर्षासाठी. पण ही काय केवळ 5 वर्षाची योजना होती काय? नाही. तर तुम्ही संकल्पनात्मक मी व्हिडिओ सांगितलाय सरकती योजनेवर, रोलिंग प्लॅनवर. तो पाहिला का? पाहिला का? नाही पाहिला असेल तर जरूर पहा. का? कारण की संकल्पना समजली पाहिजे. कारण इथे आपण काय बघतो? इथे आपण बघतो हा कालावधी 1978 to 1980, आणि मी सांगतो इथे की हा रोलिंग प्लॅन जो होता, जनता योजना, ही होते 1979 ते 1983, म्हणजे 5 वर्षाची. मग जर ही 5 वर्षाची योजना आहे तर मग ते पंचवर्षीय योजना का नाही? त्याला रोलिंग प्लॅन का म्हणतात? त्याला रोलिंग प्लॅन का म्हणतात? बरोबर आहे ना? हा प्रश्न तुम्हाला आला असेल. तर याचा हा ड्युरेशन जरी घेतला तरी रोलिंग कसं प्लॅन राहील? त्या 5 वर्षात प्रत्येक वर्षाचं एव्हरी इयर त्याचं अॅन्युअल असेसमेंट होईल आणि त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट करून पुढचे प्लॅन्स त्याला अटॅच केल्या जातील, ऍडजस्टमेंट होणार. आणि ही फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणून याला रोलिंग प्लॅन. मग एवढंच आहे का? नाही. तर जनता पार्टीने रोलिंग प्लॅन मध्ये हा पहिला कार्यकाळ सांगितला. आणि असे टोटल किती कार्यकाळ सांगितले? 4 कार्यकाळ, म्हणजे 4 5 इयर प्लॅन्स, म्हणजे 20 वर्षाचा प्लॅन सांगितला. किती वर्षाचा? 20 वर्षाचा, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन सांगितला. म्हणजे इथे अॅन्युअल प्लॅन्स, 5 इयर प्लॅन्स आणि पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असे तिन्ही प्लॅन आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे? राईट? ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला? ओके. चला आता बघूया आपण जनता योजनेचा काय आहे सिस्टीम. तर गुन्नार मिडाल जो आहे त्या भाऊना इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग मध्ये सांगितलं की बाबा तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला बाबा आता रिजिड 5 इयर प्लॅन तुम्हाला जमत नाही आहे ना? फ्रिशनं तो मॉडेल सांगितला कसा असा फ्लेक्झिबल डिसिजन मेकिंग मॉडेल. त्या आधारे मी पाहिला आशियन ड्रामामध्ये डेव्हलपिंग कंट्रीले कसा हा उपयोगाचा आहे. आता इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो, अप्लाय करा, बरोबर करा, भालधंदे करू नका, एवढं तर त्याने सांगितलं बाबा. मग त्याच्या आधारावर आपण काय केला? प्लॅनिंग बनवला. मग प्लॅनिंग बनवला तर प्लॅनिंग कुठे बनल्या जाते? प्लॅनिंग कुठे बनते? यस, प्लॅनिंग कमिशन मध्ये. प्लॅनिंग कुठे बनत होती भारताची? प्लॅनिंग कमिशन. मग प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोगाची संरचना माहीत असणं आवश्यक आहे. कारण प्रश्न बघा कसे येतील, है ना? आलं लक्षात? असं तुम्हाला नाव विचारा गुन्नार मिडालच्या पुस्तकाचं, तर दुसरीकडे तुम्हाला विचारा त्यावेळात योजना आयोगामध्ये कोण कोण होते रे भाऊ? विचारा ना. बरोबर आहे? तर आपल्याला असं दिसतंय की योजना आयोगामध्ये स्ट्रक्चर असं थोडंसं वेगळं आहे. आता योजना आयोगामध्ये आपल्याला माहित आहे की पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? प्रधानमंत्री. बरोबर आहे? डेप्टी चेअरमॅन कोण अपॉइंट करतात? प्रधानमंत्री. बरोबर आहे? राईट. आणि मग एक्स ऑफिशियल मेंबर्स आणि फुल टाइम मेंबर्स, फुल टाइम एक्सपर्ट असतात. तर इथे जर बघितलं आपण तर चेअरमन कोण दिसते? चेअरमन 2 दिसते. पहिल्यांदा मोरारजी देसाई, हे 28 मार्च 1977 ला प्रधानमंत्री झाले तेव्हापासून, तर 28 जुलै 1979. त्याच्यानंतर चरण सिंग जे आहेत
ते प्रधानमंत्री झाले काँग्रेसच्या सपोर्टने. आणि 28 जुलै 1979 ते 20 ऑगस्ट 1979, जुलै ऑगस्ट काहीच नाही बाबा, है ना, 28 ते 20 म्हणजे केवळ काय 24 दिवसासाठी वगैरे चरण सिंग हे प्राईम मिनिस्टर झाले, बरोबर आहे. आणि त्यानंतर काँग्रेसनं सपोर्ट काढला. सपोर्ट काढल्यावर ते केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणून राहिले केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत काँग्रेस सरकार येत नाही 14 जानेवारी 1980 पर्यंत. म्हणजे 2 प्रधानमंत्री या रॉलिंग प्लॅनला लाभले. प्रश्न विचारू शकता, लक्षात ठेवा. ओके. आता जेव्हा मोरारजी देसाई हे चेअरमन होते तेव्हा फायनान्स मिनिस्टर कोण होते, खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक्स ऑफिशियो मेंबर्स. का महत्वाचं आहे ते तुम्हाला इथेच लक्षात येईल. पहिले फायनान्स मिनिस्टर होते HM पटेल, ते जानेवारी 1979 पर्यंत होते. त्याच्यानंतर चरण सिंग हे काय झाले, फायनान्स मिनिस्टर झाले जानेवारी 1979 ते जुलै 1979. यांनी जो बजेट सादर केला तिथं झाला लोचा आणि सगळे इंडेक्स है ना. मग काय नाही, दुसमुस बाबा बस्सम झगडे फसाड. आणि मग मोरारजी देसाई गेले आणि चरण सिंग आले. मग चरण सिंग जेव्हा होते तेव्हा HN बहुगुणा जे आहे, HN बहुगुणा हे फायनान्स मिनिस्टर होते जुलै 1979 पासून तर जानेवारी 1980 पर्यंत. HN बहुगुणा आहे, सुंदरलाल बहुगुणा वगैरे नाही ठेवायच्या डोक्यात. HN बहुगुणा. क्लिअर, लक्षात आलं. आता याच्यामध्ये डेप्टी चेअरमन हे राहतात एक्सपर्ट, त्यामुळे त्यावेळेसचे तज्ञ अर्थशास्त्रज्ञ है ना, इकॉनॉमिस्ट, ग्रेट इकॉनॉमिस्ट DT लखडवाला हे डेप्टी चेअरमन होते. आणि यांना सांगितलं की बाबा आता गुन्नार मेडालनं तर सांगितलं असा मस्त प्लॅन, तो आता इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बनवा. DT लखडवाला यांनी मस्तपैकी ड्राफ्ट प्लॅन बनवला. आणि हा ड्राफ्ट प्लॅन जो आहे इकडे नाही, इकडे तर देतात ऑफिशियली, पण प्रत्येक पार्टीचा अध्यक्ष त्यावेळेस पॉवरफुल राहत होता, है ना, पॉवरफुल एकदम. तर तेव्हा कोण होते जनता पार्टीचे अध्यक्ष, चंद्रशेखर. तर चंद्रशेखर जे आहेत त्यांच्याकडे DT लखडवाला यांनी प्रारूप सादर केलं. आणि सादर केल्यावर ते म्हणाले एकदम झक्कास रे भाऊ, मस्त बनवला, काही चिंता नाही. मग इकडे पण अप्रुव्हल मिळाला आणि जुगाड जमला. तर प्रारूप कोणी बनवला, ड्राफ्ट प्लॅन, DT लखडवाला. कोणाच्या आधारावर, तर गुन्नार मिडालच्या पुस्तकाच्या आधारावर. पण गुन्नार मिडालनं मॉडेल तयार केला का, नाही तो फ्रिशने, तो आधी सांगितलं मी कॉन्सेप्ट मध्ये, ठीक आहे. तर आता आपल्याला पाहायचंय फुल टाइम मेंबर. फुल टाइम मेंबर पण कधी विचारले जातात, तर लक्षात ठेवा VG राजाध्यक्ष हे होते. त्यानंतर प्रोफेसर राजकृष्णा है ना, हे ऍग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट होते, ज्यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथ ही संकल्पना, हा टर्म कॉइन केला. ते आहेत हे प्रोफेसर राजकृष्णा. हे KN राज नवत, कन्फ्युजन होऊ नका. KN राज नवत हे होत प्रोफेसर राजकृष्णा, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट. लक्षात आलं का, ठीक आहे ना, तर गोंधळ करा. JD सेट्टी पॉलिटिकल अनालिस्ट, इकॉनॉमिस्ट आणि गांधीयन स्कॉलर होते. आणि GVK राव सिनियर IAS ऑफिसर, हे तर ग्रेट होते. यांची नंतर राव कमिटी वगैरे बनली, सगळं माहित आहे तुम्हाला. क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झालाय. आता स्ट्रक्चर पूर्ण, यस, व्हेरी गुड. आता आपण बघूया टार्गेट काय. आपल्याला असं दिसतं की पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून, म्हणजे पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगवर भर दिला, पण त्याच्यानंतर सेकंड 5 year प्लॅन मध्ये लार्जर कॅपिटल इंटेन्सिव्ह हेवी इंडस्ट्रीज या पब्लिक सेक्टरवर भर दिला. त्यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी आली, लायसन्स राज आलं, है ना, आणि सगळं रेस्ट्रिक्शन्स आलं, फेरा आला, विचारू नका. आणि मग मल्टीनॅशनल ज्या आहेत त्या सोडून झाल्या लागल्या. आणि पब्लिक सेक्टरवर असा भर पडला. पब्लिक सेक्टर हे अर्बनाइज्ड एरियामध्ये होतं, पण लोक राहत कुठे होते, लोक राहत होते रूरल एरियामध्ये. देन व्हॉट अबाउट द रूरल डेव्हलपमेंट, ते मिस होत होतं. रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच इंडियन डेव्हलपमेंट असंच होतं. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक संकटाला तोंड देऊन रिजनल डेव्हलपमेंट कसं होईल यावर फोकस करण्यात आलं या रोलिंग प्लॅन मध्ये.
म्हणून पहिल्यांदा इकॉनॉमिक स्टॅबिलिटीवर फोकस केला, कारण इन्फ्लेशन जबरदस्त होतं आणि फिस्कल डिसिप्लिनचा सुद्धा प्रॉब्लेम होता. बजेटरी डिफिसिट जबरदस्त वाढत चाललं होतं, त्याला आटोक्यात आणणं गरजेचं होतं. सोबतच इन्फ्लेशन जे आहे ते कंट्रोल करणं आवश्यक होतं. इंटरनॅशनल जे इकॉनॉमिक शॉक्स होते त्यालाही कंट्रोल करणं आवश्यक होतं. तशा प्रकारे प्लॅन करण्यात आला होता. सोबत एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सस्टेनेबल राहावं आणि केवळ रोजगार निर्मिती नाही तर स्वयंरोजगार सुद्धा कसे निर्माण होतील आणि आपल्या इथला युथ जो आहे तो स्किल्ड कसा होईल आणि सेल्फ एम्प्लॉयड कसा होईल याच्यावरही भर देण्यात आला. त्याचसोबत एम्प्लॉयमेंटच्याच कॉन्टेक्स्टमध्ये गरिबीचे निर्मूलन कसं करता येईल आणि गरिबीच्या निर्मूलनासाठी रुरल डेव्हलपमेंट हे माध्यम कसं वापरता येईल याच्यावर भर देण्यात आला. मग आता रिजनल जर डेव्हलपमेंट केलं नाही आणि क्षेत्रीय विकास केला नाही तर मग मात्र रिजनल इम्बॅलन्स होऊ शकतं आणि रिजनल इम्बॅलन्स इज अँटिथेटिकल टू द ओव्हरऑल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि त्याच्यासाठी रिजनल डेव्हलपमेंटवर फोकस करण्यात आला है ना. त्यानंतर स्वावलंबन, सेल्फ रिलायन्स जे आहे ते अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था निर्माण करायची होती की जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्था ही शाश्वत राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. म्हणजे प्लॅनचं स्वरूप आता बरचसं बदललेलं दिसतंय. बरोबर आहे, राईट. तर बघूया आपण की काय केलं. बघा, आपण बघतो इथे की सर्वात जास्त फोकस केलाय सेल्फ एम्प्लॉयमेंट, रुरल डेव्हलपमेंट, रिजनल डेव्हलपमेंट. बरोबर आहे. मग त्यासाठी योजना सुद्धा तशा आवश्यक आहेत. तर मग कोणकोणत्या योजना केल्या तर बघा, पहिली योजना IRDP, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. केव्हा? 2 ऑक्टोबर 1978 गांधी जयंतीच्या दिवशी. कारण की हा गांधीयन फिलॉसॉफीवर आधारित प्रोग्राम होता. रुरल, बघा वर्ड आहे रुरल. गांधीयन फिलॉसॉफी फोकस्ड ऑन द रुरल डेव्हलपमेंट. कारण की गावामध्येच लोक वसतायत, सामान्य जनता असते असं गांधीजींचं म्हणणं होतं आणि गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. आणि त्याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला काय दिसते? इंटिग्रेटेड. आता इंटिग्रेटेड रुरल म्हणजे इथे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत पॉवर्टी एलिव्हेशनच्या, एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या, त्या काय करायच्या? एकत्रितपणे आणायच्या आणि विकास करायचा. क्लिअर? तर दुसरं बघा, ट्रायसेम ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण. आता ग्रामीण युवक जो आहे तो सेल्फ सस्टेनन्स झाला पाहिजे, तो काही डिपेंडंट राहिला नाही पाहिजे आणि म्हणून त्याचं स्किल डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यासाठी ट्रायसेम, ट्रेनिंग फॉर रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट रादर दॅन दी एम्प्लॉयमेंट. बघा, त्या काळामध्ये हा कॉन्सेप्ट विचारात घेतला होता की बाबा स्वावलंबन कसं येईल. 15 ऑगस्ट 1979 तारखा मस्त आहेत बरं. ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी है ना युवकाला स्वातंत्र्य करायचं, स्वावलंबी करायचं, ही योजना आलं लक्षात. त्यानंतर सर्वात महत्वाचं की आता स्वावलंबन केलं, चल बाबा तुला ट्रेनिंग दिला, सगळा दिला, मस्त जमला तू या काम. आता तू बापू एकदम ऑटोमोबाईल इंजिनियर सारखा बनलास, ITI दिला. पण बापूला म्हणलं की मी आता करू कसा? मला फॅक्टरी टाकायची आहे, मला ज्ञान नाही आहे बाबा. अक्कल तर सांग मला, कुठून पैसा आणायचा, कुठून काय करायचं. बरोबर आहे. त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, जिल्हा उद्योग केंद्र. बघा तुम्ही उद्योग भवन प्रत्येक शहरात बघता. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर मे 1978 ला बनवण्यात आला. आता हे कशासाठी? तर स्मॉल स्केल अँड कॉटेज इंडस्ट्री, दॅट वॉज अ फोकस ऑफ अ रोलिंग प्लॅन. स्मॉल स्केल अँड कॉटेज इंडस्ट्री है ना. स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि कॉटेज इंडस्ट्री हा जर बघितला तर ह्या कुठे आहेत? ह्या सेकंड टायर अर्बन एरियाज आणि रुरल एरियाज मध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे यांचा विकास जर करायचा असेल तर यांच्या विकासाच्या माध्यमातून रुरल डेव्हलपमेंट वगैरे होणं शक्य आहे. मग उद्योगांचा विकास जर ग्रामीण भागामध्ये झाला तर गावाची, ग्रामस्थांची भरभराट होऊ शकते. या उद्देशाने DIC तयार करण्यात आला. आजही DIC विविध प्रशिक्षण योजना राबवते
आणि विविध प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आता बरेचसे युथ जे आहेत ते ट्रेंड होऊन आपलं स्वतःचं स्टार्टअप चालू करतायत. खूप महत्वाचं आहे बघा केव्हापासून. ओके, आता बघा लक्षात घ्या, आपण बघतोय की रोलिंग प्लॅन ह्या जो आहे रिजिड फायर प्लॅन हेवी इंडस्ट्री याच्या बाहेर निघाला. तसं नाही होत, तसं होत नाही. का तर देशाला स्वतःचा विकास तर सर्वांगीण पद्धतीने करायचा आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर एरियाच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये हात घालावा लागेल, पर्टिक्युलरली डेव्हलपिंग कंट्रीला. त्याच्यामुळे सरकती योजना जरी एक ट्विस्ट असला, फ्लेक्झिबिलिटी जरी आली, तरी सुद्धा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगने मोठे मोठे प्रोजेक्ट केले होते. ते कोणते? तर पहिलं बघा, टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट इंडिया लिमिटेड 1978 ला ग्लोबल इंटरॅक्शन जे होईल कम्युनिकेशनचं त्याच्यासाठी ही PSU. दुसरा आहे फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड 20 मार्च 1979. कशाला? कारण की जेवढे काही स्टील इंडस्ट्री आहे त्याचा स्क्रॅप जो निघतोय त्याचं अलॉयमेंट प्रॉपर अलॉय तयार करून त्याचं रियूज करण्यासाठी. त्यानंतर भारत वॅगन इंजिनिअरिंग लिमिटेड 1978. रेल्वेला वॅगन्स लागतात, वॅगन तयार होतील तर मग मात्र ट्रॅफिक वाढेल आणि त्याच्या आधारे आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता येईल. त्याच्यामुळे याचं योगदान खूप मोठं राहिलं. आणि सोबतच इंडियाने झेललं होतं बाबा, वॉर झेलले होते. किती? तर इंडो पाक, इंडो चायना, त्यानंतर इंडो पाक 2 वॉर 1971चा आहे. आणि मग लक्षात आलं की आपली आर्मी स्ट्रॉंग झाली पाहिजे आर्म्स अँड अम्युनिशननी. त्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड तयार करण्यात आला 2 एप्रिल 1979 ला. म्हणजेच याचा अर्थ सरकती योजना जरी असली तरी का टिपिकल गांधीयन योजनेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये होती का? केवळ रुरल डेव्हलपमेंटवर फोकस होता का? नाही, सोबतच बॅलन्स डेव्हलपमेंट इथे करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर इथेच ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी बघा, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड 6 मार्च 1978, हिंदुस्तान फर्टिलायझर कॉर्पोरेशन 1978, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड 1979. म्हणजे फर्टिलायझरवर फोकस करण्यात आला जेणेकरून ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट करता येईल. एवढंच नाही तर क्षेत्रीय विकास करायचा म्हणून गुजरात, MP, बिहार या ठिकाणी त्या देशातले कोचिन शिपयार्ड त्या राज्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचे राज्याच्या इंडस्ट्री, स्टेट इंडस्ट्री सुद्धा उभारण्यासाठी या योजनेमध्ये फार मदत झाली होती. मग आता ही योजना मस्त वाटते, झक्कास वाटते ना. हा, मग आता यश अपयश बघून घेऊ. का रे बाबा काय? तो कुछ नाही भाई, बोझा ढोया है ना, सारी दुनिया का बोझ बास है ना, सांगायचं न करायचा मोठा प्रॉब्लेम. बघा डेव्हलपिंग कंट्रीचे आपले प्रॉब्लेम्स आहेत है ना. असं सहजासहजी असे चुटकी वाजवले या प्लान बदल गया वही चल हो गया, चल तू ये पढ़ ले भाई रिजल्ट आ जाएगा, टॉपर हो जाएगा, इत्ता कर ले है ना. टॉपर येते एखादा आणि म्हणते मी रात्रभर झोपलो, तुम्ही बी झोपा, आपण बी झोपा काढतो असं म्हणते ना तो. बस आपण तसं नाही आहे. हाऊ इट कॅन बी पॉसिबल टू अप्लाय अ सिंगल मॉडेल टू अ इकॉनॉमी विच इज अ डायनामिक अँड इन अ क्रिटिकल कंडिशन? शक्यच नाही. every organization, every nation, every state must have to be a proper vision and having the ability to cope up with the situations. आणि एवढं सोपं नाही आहे. म्हणजे जनता पार्टीचं चुकलं का भसकलं असं बी नाही आहे. पण रिझल्ट मिळाले नाही. 1979 1980 मध्ये GDP कमी झाला 5.24 नी. त्यानंतर मात्र रिबाउंड झाला 1980-81 मध्ये. बरोबर आहे, कारण जानेवारी 1980 मध्ये काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसच्या सरकारने आपली 6 फायर प्लॅन जो आहे है ना, 6 फायर प्लॅन हा सुरू करून टाकला, जमला. ठीक आहे. इन्फ्लेशन जो आहे त्यातला होलसेल प्राइस इंडेक्स जर बघितला तर बघा डबल डिजिट 19.9, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स 12.3. हा 1978-79 पेक्षा वाढला होता. म्हणजे सरकती योजनेचा पहिला बरोबर होता पण नंतर जमला नाही.
मग चुकली म्हणताय नाही का? कारण की एक्सटर्नल शॉक्स, इराणियन रिव्होल्युशन झालं, ऑइल शॉक्स पुन्हा सुरू झाले. तर काय करणार आहे, त्याच्यामुळे आपली जी इकॉनॉमी आहे त्यामध्ये अधिकाधिक आपण ऑइल इम्पोर्ट करतो आणि त्याच्या भरोशावर इकॉनॉमी आहे, त्यामुळे ते आहे. त्यावेळेत एम्प्लॉयमेंट कंडिशन 2.08% ग्रोथ झाली, एम्प्लॉयमेंट ग्रोथ. खैर एम्प्लॉयमेंट ग्रोथ जर बघितली तर 1967 ते 78 पर्यंत हालत तर अशीच राहिली, असं काही चांगली ग्रोथ झाली नाही, 0 ग्रोथ रेटच राहिला. कारण की अधिकाधिक पब्लिक सेक्टरवर भर दिला होता आधी. आता इथे जर कॉटेज इंडस्ट्रीवर दिला त्याचे लगेच रिझल्ट येतील असं आहे का? लगेच रिझल्ट येणार नाही. तर दिस इज द कंडिशन. मग त्यानंतर सरकार पडलं, काँग्रेसचं सरकार आलं, काँग्रेसच्या सरकारने सरकती योजना हटाव म्हणे, माझी पंचवार्षिक योजना आणा. सो बिकॉज ऑफ द पॉलिटिकल आयडियोलॉजिकल चेंजेस वी आर सीइंग दिस एक्सपेरिमेंटल है ना, कॉल्ड एज प्लॅनिंग, कॉल्ड एज अ रोलिंग प्लॅनिंग. पण प्लॅनिंग झक्कास होती, मस्त होती. तुम्ही बी तुमच्या अभ्यासामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करताना जर अडॉप्ट केले तर मस्त पैकी फिट बसू शकते. पण पुन्हा सिंगल मॉडेल कॅनॉट अप्लाय एव्हरीवेअर. ओके, तर मला असं वाटतं तुम्हाला समजलं असं. तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.